विसर पडला. आता पतीच्या सुखाचा विसर पडावा, नवे नवे पतीलाच विसरल्या. एका पतीनं सांगितलं तू तिकडे जाते, मी तुला जाऊ देणार नाही. आपल्याला वेळ नाही. कशी जाते म्हटल्यावर त्यानं बांधून ठेवली. त्यानं इथं बांधली, तोपर्यंत तो तिथं गेला, गेली की नाही पाहायला. ती त्याच्या आधी तिथे हजर. रामकृष्ण हरी. तुम्ही तिथे बी होते, तुम्ही आपल्याच ना. मग काय होतं, मतदानाचे 2-2 कार्ड आहेत आपले. म्हणजे कसं काय, आळंदीला पण तो म्हणलं पद्मावती रोडला तुम्ही दिसला. आणि म्हणले मग इथं सिद्ध भेटत. इथं बी असते. तो मनात म्हणला माझी एक होती, ह्या 2 झाल्या कशा. पण त्याला असं वाटलं कुलूप लावलंय, बांधून ठेवली, येणार नाही म्हणून हा इथून घरी गेला. दार उघडत तिथं जे हरी. आणि म्हणले मग सिद्ध भेटत. मीच होते. म्हणले मग इथं बी मीच आहे. म्हणले मग मी तर एक बायकोशी लग्न लावलं, ह्या 2 झाल्या कशा. तिनं उत्तर दिलं, मी तुमच्या सोबत येऊ नये, तुमच्या सोबत राहावं, मी कुठं जाऊ नये म्हणून तुम्ही मला बांधलं. पण एक ध्यानात ठेवा, ज्याला बांधलं तो देह तिथंच आहे, ज्याला बांधायची ताकद नाही तो माझा परमेश्वर परमात्मा. मी त्याला सोडून राहूच शकत नाही. आता मी असं विचारतो, जी त्याला सोडून राहू शकत नाही ते तुमच्या सोबत राहील का? पती सुखाचा विसर पडला. भगवान कृष्ण परमात्म्याला नेण्याकरता आले. दारामध्ये रथ उभा केलेला आहे आणि रथाच्या खाली उतरले. आता मनामध्ये तोच आहे, ध्यानामध्ये तोच आहे, चालताना तोच आहे. पण रथाच्या खाली उतरलेले अक्रूरजी पाहिले आणि जिच्या मनात ध्यानात परमात्मा होता तिनं प्रश्न विचारला, कुणीकडे आलात? म्हणले कृष्ण परमात्म्याला नेण्याकरता म्हटल्यावर त्याला विचारलं तू कोण आहेस? त्यानं सांगितलं माझं नाव अक्रूर आहे. अक्रूर नाव सांगितल्यावर त्याचा सत्कार नाही केला. काय केलं? अक्रूरा चांडाळा रे तुझ कोणी धाडिले, का घात करू आला वधेसे सकळा. अक्रूरा तुझे नाम येसेच करणी, या आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. देवा करता वेड्या झाल्या. नामदारानं वर्णन केलं, एवढ्यावर थांबल्या नाही. काय काय बोलल्या माहितीये? दुष्टा घातका दुर्जना परतोणी येतो शिका, नेतो प्रेम हिरावणी अक्रूरा तुझे क्रूर करणी. त्याला शिव्या दिलेल्या आहेत. पण अक्रूरजी चालत 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 भगवंतापर्यंत पोहोचतात. तोपर्यंत चित्रगंधा नावाची गवळण जाते, भगवंताला वंदन करते, नमस्कार करते आणि एक प्रश्न विचारते. घोडे तरबेज आहे, रथ सजलेला आहे, तुम्हाला नेण्याकरता आलेला सारथी आहे, त्याचं नाव अक्रूर आहे. त्यानं विचारलंय, मी त्याला विचारलंय कशा करता आला? म्हटले कृष्ण परमात्म्याला नेण्याकरता. म्हटले तुम्हाला नेण्याकरता आला, तुम्ही जाणार का? भगवंतानं सांगितलं नेण्याकरता आला. म्हटल्यावर मी थांबणार नाही, मी जाणार आहे. हा शब्द ऐकला आणि मग तिनं सांगितलं, कृष्णा तू आम्हाला सोडून चाललास? अरे तुझ्या करता काय केलंय आम्ही? काय केलं म्हणजे? पती सुखाचा विसर पडला. काय केलं असं म्हटल्यानंतर एकमेकीमध्ये चर्चा चालली. भगवान जाणार अशी चर्चा ऐकायला आली. तेवढ्यामध्ये एकमेकीच्या कानावर पडल्याबरोबर सगळ्या जणी देवाच्या दारात आल्या. देवाला बोलू लागल्या, आम्हाला सोडून चाललात. चित्रगंधा नावाची गवळण भगवंताला हात जोडते, कृष्ण परमात्म्याला सांगते, अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. आम्ही तुझ्या करता काय केलं? तू आम्हाला सोडून चाललास. आम्ही सर्वस्व तुला समर्पित केलं. पतीच्या सुखाला सोडलं, घरातलं सर्वस्व धन सोडलं, प्रपंचातला सगळा पैसा सोडून दिला, मान लौकिक सगळं हारून टाकलं, फक्त केवळ तुझ्यासाठी. आणि तुला आज नेण्याकरता आला, तू निघालास. भगवंतानं सांगितलं आला म्हटल्यावर मला जावं लागेल. आणि भगवान अक्रूराचा हात धरतात आणि जेव्हा भगवान निघतात तेव्हा त्या गवळणीने एकच वर्णन करावं. काय म्हटले? कृष्णा जाऊ नको. का? तर दुसरंही वर्णन केलंय, नेऊ नको. काय? अक्रूरा नेऊ नको. भगवान हे वर्णन केलेली आहेत. म्हटले शक्य नाही. सांगत होते भगवान, ऐकत नाही. चालत 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 निघाले. गवळणीनं भगवंताला डायरेक्ट असे दोन्ही हात आडवे लावले आणि हात आडवे लावल्यानंतर सांगितलं, या वेशीच्या बाहेर तू जाऊन दाखव. कोणाला? भगवंताला. भगवंतानं सांगितलं मी जाणार आहे म्हणून असा हात धरला आणि त्याला असा झटका दिला. तिनं उत्तर देऊन टाकलं, कृष्णा तू हाताला झटका जाऊन दाखवतोस, हाताला झटका देऊन निघून जाऊ शकतोस, पण तुला माझं चॅलेंज आहे, माझ्या हृदयातून जाऊन दाखव तर तुला कृष्ण म्हणेल. म्हटले अरे हात फेकून निघून जाशील,
हात सोडून निघून जाशील, हात झटकारून निघून जाशील, माझ्या चित्तातून जाऊन दाखव तर तुला जगाचा मालक म्हणते. भगवंतानं सांगितलं मी जाणार. जाऊन दाखव. कोणाला? भूमी पडल्या वज्रबाळी कोणत्या सांभाळी, नयनेच्या उदकाने बिजली धरणी, ओली झाली धरणी. भगवान निघाले. मला थोडक्यात उत्तर द्यायचंय. भगवान रथामध्ये बसणार आहे आणि बसतात. इकडं चित्रगंधेनं भिंतीवर चित्र सुरू केलं. भोया काढल्या, कान काढली, नाक काढली, डोळे काढली, मुख काढली, गळ्यात माळा घातल्या, बोटात अंगठ्या घातल्या. इतका भगवान सजवला. कमरापासून वर सोन्याची बासरी वाजवण्याकरता ठेवली. पुरणपोळीचा नैवेद्य भगवंताच्या समोर ठेवला. तिकडे भगवान रथात बसले आणि अक्रूराच्या हातात लगाम होता. आणि त्याला चला म्हणण्याकरता असं पाठीवर थाप टाकली. टाकल्यावर अक्रूरानं मागं पाहिलं. कोण आहे? कोण आहे म्हटल्याबरोबर रथामध्ये भगवान नाही दिसले, भिंतीवर काढलेल्या चित्रात भगवान दिसले. इतकं चित्त भगवंताशी समरस होत. ऐका, भिंतीवरच्या चित्रात भगवान दिसले. लगेच अक्रूरानं लगाम सोडला, चित्राच्या दिशेनं पळू लागले. आणि भगवान हाक मारतात प्रत्यक्ष, अक्रूरा थांब, अक्रूरा थांब. पण भगवान बोलतात तरी अक्रूजी थांबत नाही. अक्रूजी चित्राजवळ आले. चित्राच्या समोर साष्टांग दंडवत घातलं आणि चित्रगंधेला प्रश्न विचारला. चित्रगंधे, चित्राकडे पाहू वाटताना जीवन समर्पित करा वाटतंय, याकरता तू काय केलंस? तिनं सांगितलं, माझं चित्त त्यानं हरण केलं, तो कुठंच जाऊ शकत नाही, मला माहिती आहे तो इथेच आहे. हे शब्द ऐकल्यावर अक्रूजी म्हणतात, चित्रगंधे, चित्राला कान आहे, नाक आहे, डोळे आहेत, मुख आहेत, गळ्यात माळा आहे, बोटात अंगठ्या आहे, चित्र कमरापासून वर आहे, पण चित्रामध्ये चूक आहे. चूक शब्द ऐकल्यावर उभी राहिली. आमच्याकडून काहीतरी चुकलंय म्हणून भगवान तुझ्या रथात बसलाय. रथ विशीत उभा केला. तुला विनंती केली नेऊ नको, तुला पाय होते, तू आला. त्याला विनंती केली जाऊ नको, त्यानं तुझा हात धरला, त्याला पाय होते. विशीच्या बाहेर थांबलेल्या रथात बसला आणि निघाला. न जाणू अक्रूरा चित्रात जर चूक असेल तर काय चूक आहे? अक्रूजी सांगतात, चित्रगंधे, चित्राला कान, नाक, डोळे, मुख हे सगळं तू तयार केलं. बासरी सोन्याची दिली, पुरणपोळीचा नैवेद्य दिला, पण भिंतीवरच्या चित्राला पाय काढले नाही, ही चित्राची चूक आहे. पडलेली गवळण उभी राहते. अक्रूराला सांगते, मी का पाय काढले नाही त्याचं उत्तर ऐक. ज्याला पाय होते तो चालत चालत आला आणि रथात बसला. जर मी चित्राला पाय काढले असते, तुझा थांबलेला जर रथ पाहिला असता आणि अक्रूरा तुझ्या हाताचा स्पर्श जर चित्राला झाला असता भिंतीवरच्या, तर हे भिंतीवरचं चित्र चालत चालत आलं असतं, तुझ्या रथात बसला असता आणि निघून गेलं असतं. म्हणून मी या चित्राला पाय काढलेली ही भक्ती की पराकाष्ठा तिच्या जीवनात. ती दुसरं काही म्हणू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, इतकं चित्त आपलं एकाग्र होऊ शकत नाही. तरी पण हरिणी माझे हरिले चित्त. मग चित्त परमात्म्यानं हरण केलं आणि हरण केल्याचा परिणाम भार वित्त विसरले, घर विसरले, दार विसरले. आणि ज्याच्यामुळं घरदार विसरून परमात्म्याच्या ओढीनं निघाली, दुसऱ्या चरणात त्याचं वर्णन आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा,
आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा हो आता कैसी जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा जाऊ घरा जाऊ घरा वा आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक म्हटले मी घराला कसे जाऊ महाराजांना विचारलेले आली कशी आहे तिनं सांगितलं देवा मी कशी आली हे मला सांगता येत नाही पण मला घराला जाता येत नाही म्हटले का जाता येत नाही म्हटले लौकिक बरा नाही माझं म्हणणं इथेच आहे लौकिक कोणताच बरा नाही ज्ञानेश्वर महाराजांचा त्या काळामध्ये लौकिक होत होता तो लौकिक त्या काळात लोकाला सहन झाला असं काही म्हणायचं कारण नाही थोडस धाडसानं बोलू का ज्ञानोबाराच्या लौकिकाकडे पाहून अज्ञानी लोक ज्ञानोबाराला त्रास देत होते का ज्ञानी लोक देत होते ज्ञानीच होते ना काल ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या रथावर ज्ञानोबारांची मिरवणूक पाहिली असेल आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले असतील मला एक सांगा पैठणला जर विठ्ठल पंताने रुक्मिणी माता जर गेलेच नसते त्यांना जर देहांत प्रायश्चित्त झालं नसतं तर ज्ञानोबारायचा हा लौकिक त्या काळात तरी लोकाला खपला असता का नाही ना मला सांगा संन्यासानंतर झालेली बाळ आणि त्यांच्या मोंजी झाल्या पाहिजेत याकरता न्याय मागण्याकरता विठ्ठल पंताने रुक्मिणी माता पैठणला जात आहेत पैठणला गेल्यानंतर धर्म मार्तंडांनी विचारलेलं आहे काय हवंय आहे त्यावेळेला विठ्ठल पंत म्हणतायत आम्हाला संन्यासानंतर बाळ झालेली आहेत आणि त्यांच्याकरता आम्हाला काय पाहिजे न्याय पाहिजे सर्व शास्त्र धांडोळलेत सगळी ग्रंथ पाहिलेली आहेत सगळ्या ब्रह्मवृंदानं सांगितलंय ग्रहस्थ आश्रमानंतर संन्यास आहे संन्यासानंतर पुन्हा ग्रहस्थ आश्रम आहे आणि ग्रहस्थ आश्रमानंतर झालेल्या बाळाकरता शास्त्रामध्ये न्याय नाही त्यावेळेला पंत म्हणतात हात जोडून त्या ब्रह्मवृंदांना विनंती करतात काहीतरी आमच्या करता न्याय द्या न रुक्मिणी आई साहेबांना विचारलेलं आहे पंत माझ्या मुक्ताई करता न्याय मिळेल का माझ्या सोपान काका करता न्याय मिळेल का माझ्या ज्ञानदादा करता न्याय मिळेल का माझ्या निवृत्ती दादा करता न्याय मिळेल का पंत म्हणतात रुक्मिणी न्याय मिळाला पाहिजे याकरता तर आपण आलो ना ब्रह्मवृंदांच्या समोर हात जोडलेले आहेत त्यांनी न्यायाचा कागद दिलेला आहे परंतु न्यायाचा कागद काय होता त्यावरती लिहिलेलं काय होतं हे पंतांना वाचल्याबरोबर कळलेलं आहे देहांत प्रायश्चित देहांत प्रायश्चित्त हा न्याय आहे आणि पाहिल्यानंतर पंतांनी तो कागद हातात घेतला रुक्मिणी पळत आल्या आणि विचारलं पंत मिळाला न्याय पंतांनी रुक्मिणी कडे पाहिल्याबरोबर सांगितलं रुक्मिणी आपल्या बाळाच्या मौंजी झाल्या पाहिजे समाजामध्ये त्यांना फिरता आलं पाहिजे त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे समाजानं जर त्यांना स्वीकारावं असं वाटत असेल तर रुक्मिणी आपल्या बाळाला न्याय मिळाला एका आईला आपल्या मुलाला मिळालेला न्याय आणि त्या न्यायाचा आनंद किती असेल पण एक लक्षात ठेवा न्याय काय होता तो पंतांनी लगेच सांगितलेला नाही रुक्मिणी म्हणतात चला लवकर आपल्या बाळांना भेटलं पाहिजे न्यायाचा कागद आपण दाखवूया पण पंत म्हणतात रुक्मिणी न्याय जो मिळालाय तो माझ्यासाठी आहे तेव्हा रुक्मिणी आईसाहेब म्हणतात पंत न्याय जर तुमच्यासाठी असेल तर बाळ माझी नाहीत का हा प्रश्न आहे रुक्मिणी मान्य आहे पण न्याय जो मिळाला म्हटले काय न्याय दिला म्हटले देहांत प्रायश्चित्त पण रुक्मिणी
हे देहांत प्रायश्चित्त मी घेणार आहे आणि तू माझ्या नंतर बाळाचा काय करायचा, सांभाळ करायचा. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, पंत प्रत्येक पत्नीचा धर्म आहे आपल्या पतीच्या पावलावर पाऊल देऊन जीवन समर्पित करणं. हा प्रत्येक पत्नीचा काय आहे, धर्म आहे. पती, अहो पतीच्या अगोदर जर पत्नी गेली तर ती सौभाग्य म्हणते ना, सगळं सुख घेऊन जाते ना. आणि पंत तुम्ही एकटे जाल आणि मी राहील, मी शक्य होणार नाही. दोघं मुक्काम दर मुक्काम करत करत आळंदी क्षेत्रामध्ये पोहोचतायत. आणि पोहोचल्याबरोबर बाळ बसलेलीच आहे. त्यांनी आईला पाहिल्याबरोबर मुक्ताई पळत आल्या. आई, विठ्ठल पंतांनी न्याय काय आहे हे मुखानं सांगितलेलं आहे, तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. परंतु 3 दिवस झाले बाळ जेवलेली नाहीत. म्हणून रुक्मिणी आई साहेबानं आल्याबरोबर आपल्या घरामध्ये स्वयंपाकाची तयारी सुरू केली. पण पती पत्नीचं ठरलेलं होतं काय, मुलांना जेवू घालायचंय, रात्री झोपे घालायचंय आणि झोपेत टाकून निघून जायचंय. माझं वैयक्तिक मत आहे, अशी एकही माय नाही, असा एकही बाप नाही जो आपल्या हातानं आपल्या लेकरा बाळाला जेवू घालतोय आणि झोपेत टाकून निघून जातोय. जगाच्या पाठीवर हे फक्त विठ्ठल पंताने रुक्मिणी माता सोडून जगाला कोणालाही करता आलेलं नाहीये. मी आपल्याला आवर्जून सांगेल, कधी कधी असं वाटतं आईचं दुःख खूप आहे, बापाचं कमी आहे. पण नाही, बापाला सुद्धा मुलाच्या सुखाकरता किती जरी दुःख सहन करण्याची वेळ आली तरी स्वीकारणारा बापच आहे ना. माझं मत सांगू का, हे काही मी चरित्रात वाचलं नाही, पण जेव्हा न्यायाचा कागद मिळाला, असे एकमेव विठ्ठल पंत आहे की ज्यांनी लेकरा करता देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं, हातात घेतलेला कागद हृदयाला लावला आणि निर्णय देऊन टाकला, आमच्या बाळा करता तो न्याय आम्हाला मान्य आहे. यापेक्षा बापानं मुलासाठी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आज व्यावहारिक जीवनात माणसं पोरं बोलतात, तुम्ही काय केलंय, आमच्या करता काय केलंय. माझं मत आहे, जर तो कागदच मिळाला होता तर रुक्मिणीला नको होतं ना सांगायला. रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, पंत बाळांना बोलू नका, त्यांना भुका लागल्या. घरामध्ये सगळ्या झोपडीमध्ये चुनू चुनू सर्वांनी कामं करावीत. आणि कामं केल्यानंतर सर्वांना जेवण तयार केलेलं आहे. जेवण झाल्यानंतर सगळ्याकरता पाट मांडलेली आहे. सगळी बाळं जेवणाकरता निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई बसवले. आणि बसवल्याबरोबर रांगोळ्या काय काढलेल्या आहेत, जेवणाची ताटं ठेवलेली आहेत. पण एक लक्षात ठेवा, इथे एकमेव पात्र असं आहे, एकमेव व्यक्ती अशी आहे, एकमेव बहीण अशी आहे की जिला आईशिवाय जग नाही. माझं मत सांगतो, ताटं मांडलेली आहे, जेवायला बसतायत, पण मुक्ताई घास घेत नाही. का घेत नाही, त्यावेळेला रुक्मिणीने विचारलं, मुक्ते न्याय मिळाला ना, तू जेव ना. आई, मी जेवणार नाही. का बरं. आई, मी पण जेवणार नाही, पण आमच्या करता तू सकाळपासून उपाशी पोटी स्वयंपाक केला. आई आणि बाबा, तुम्ही चालत चालत गेलात, चालत आलात, तुम्ही कुठं जेवलात की नाही. आई, तू जोपर्यंत जेवत नाही ना तोपर्यंत मी पण जेवणार नाही. माझं मत सांगू, हा शब्द ऐकल्यावर विठ्ठल पंतांचा कंठ भरून आला. आणि रुक्मिणीकडे पाहून पंत म्हणतात, रुक्मिणी मला माहिती आहे तुला जेवण जाणार नाही, पण आपल्या लेकरा करता तरी तुला जेवावं लागेल. बस. रुक्मिणी आईसाहेब जेवण्याचा निर्णय घेत नाहीत, पण बसवलं. मुक्ताबाईनं हातामध्ये घास घेतला आणि रुक्मिणी आईसाहेबाच्या मुखामध्ये घास घालतात. रुक्मिणी आईसाहेब घास घेतात, मुक्ताईच्या मुखामध्ये घास घालतात. माझं मत आहे, ज्या हाताने मुक्ताईनं आईच्या मुखात घास घातला, ज्या हाताने आईनं मुक्ताईच्या मुखात घास घातला, उद्या सकाळी तो हातही मिळणार नाही, तो घासही पाहायला मिळणार नाही. हे त्या बाळाला माहिती होतं का. कधीतरी चिंतन करा ना. नाही ना माहिती, पण जेवू घातलेलं आहे. रात्री काय गप्पा गोष्टी झालेल्या आहेत, कशा पद्धतीने पैठणवरून आलेत, काय काय संकट समोर आले, सगळं सांगितलं. सगळ्याला आसनं टाकलेली आहेत, प्रत्येक जण आपापल्या आसनावरती झोपण्या करताय. पण ऐका, निवृत्ती दादांच्या शेजारी विठ्ठल पंत आहे आणि मुक्ताईच्या शेजारी रुक्मिणी आई साहेब आहे. मुक्ताईच्या झोपण्याची स्थिती अशी होती, आईचा हात माने खाली घ्यावा आणि दुसरा हात रुक्मिणीच्या पाठीवर ठेवावा आणि आईकडे पाहून झोपावं. माझं मत आहे, रात्री झोपेत टाकून निघून जाताना या माईला तो हात बाजूला कसा ठेवावा वाटला असेल,
याचं चिंतन अलीकडं कोण करेल, कोण पाहिल? पण रुक्मिणीच्या पाठीवरती असा हात आहे. लेकरं झोपलेली आहेत आणि पंतांना जाग आली. आल्याबरोबर पंतांनी तो कागद उशाला ठेवला. रुक्मिणी आईसाहेब उठतात. उठल्याबरोबर पंत रुक्मिणीकडे पाहतात आणि एक शब्द वापरतात, रुक्मिणी, मुलाला बाप नसला तरी चालेल, पण मुलाकरता आईची गरज आहे. उद्या ही लेकरं जर गावात गेली, एक तर संन्यासाची म्हणून सगळी लोक त्यांना नीट बोलत नाही, पण आई नसेल आणि बापही नसेल तर या लेकराचा सांभाळ कोणी करायचा ग? तू तरी थांब. रुक्मिणी आईसाहेब ऐकत नाही. पंत उठतात, निवृत्तीनाथाकडे पाहतात आणि निवृत्तीनाथांना हात जोडून वंदन करून एवढंच बोलतात, दादा तुम्ही सगळ्यात मोठे आहात. झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नका, पण तुमचा छळ थांबला पाहिजे, मौजे झाल्या पाहिजेत, समाजानं स्वीकारलं पाहिजे, याकरता आम्ही देहांत प्रायश्चित्त घेत आहोत. हे शब्द उच्चारले ज्ञानेश्वर महाराजांच्या जेव्हा विठ्ठल पंत जवळ उभे राहतात. माझं मत आहे, किती जरी निर्दयी बाप असला आणि किती जरी छातीवर दगड असला तरी झोपेत टाकून ही जगाची बाळं सोडून जाणं इतकं सोपं नव्हतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ पंत येतात, तोंडावून हात फिरवला आणि सांगितलं, दादा आजपासून ज्ञानदादा तुमची जबाबदारी सर्वस्वी आम्ही निवृत्ती दादांकडे देतोय. सोपान काकाकडे पाहिल्यावर विठ्ठल पंतांच्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट दिली. पण माझं मत आहे, जेव्हा विठ्ठल पंत मुक्ताईच्या जवळ येतात त्यावेळेला विठ्ठल पंतांना अशी अवस्था झालेली आहे, इकडे बोलता येत नाही, इकडे सांगता येत नाही. शेजारी रुक्मिणी खाली मान घालून डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आणि पंत दीर्घंभीर काळजाचे होते. पण जेव्हा मुक्ताबाईच्या जवळ आले तेव्हा दोन्ही गुडघे टेकवले, हात जोडले, एक शब्द वापरला, मुक्ते झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नकोस. आजपासून तुझी सर्वस्वी जबाबदारी आई म्हणून जर कोणावर द्यायची असेल तर ज्ञानदादावर तुझी जबाबदारी आहे. तू हट्टी आहेस, तू त्रास देशील, पण ज्ञानदादा तुझा सांभाळ करेल. निवृत्तीनाथानंतर ज्ञानोबाराय, सोपान काका, पण मुक्ताबाईच्या जवळ आल्यावर दोन्ही गुडघे टेकवले, तोंडावून हात फिरवला आणि पंत जेव्हा निघतात तेव्हा पंताच्या हृदयाला सुद्धा धारा लागल्या. पंत जातात, दरवाजाच्या बाहेर निघतात. रुक्मिणी आई साहेब निवृत्तीनाथांच्या जवळ आल्या. निवृत्तीनाथाकडे पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजाला हात जोडले आणि एक शब्द वापरला, ज्ञानदादा तुम्ही जगाचे मालक व्हाल, सर्वस्व जबाबदारी तुमच्यावर आहे, पण माझी मुक्ता हट्टी आहे. आई जशी बाळाचा सांभाळ करते त्यापेक्षा मुक्ताईचा सांभाळ तुम्ही करा. मुक्ताबाई तुमच्याशिवाय कोणाला ऐकणार नाही. शब्द सांगितला. सोपान काकाच्या जवळ आल्या, अश्रूंना वाट दिली आणि जेव्हा मुक्ताबाईच्या जवळ येतात तेव्हा शरीर खाली सोडलं, मिठी मारली मुक्ताईला. आणि जेव्हा रुक्मिणी आई साहेब दारापर्यंत येतात, पंत बाहेर जातात, तेव्हा पंत सांगतात, रुक्मिणी मला माहिती आहे तुला बाळ सुटणार नाही, तू थांब. अरे या लोकांनी त्यांना त्रास दिलाय, तू तरी त्यांचा सांभाळ करण्याकरता थांब. रुक्माबाई ऐकत नाहीत, रुक्मिणी आई साहेब ऐकत नाहीत. त्या बाहेर येतात, पण शेवटी माय ना, जिचे पिढे बाळ प्राणतेचा व्याकुळ, बाहेरचा पाय आत घेतला, पुढा जातात आणि पुढा मुक्ताईकडे पाहतात. गैवरून आलेलं आहे आणि दार उघडतात आणि विठ्ठलपंतांच्या पावलावर पाऊल ठेवून रुक्मिणी आईसाहेब सुद्धा देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघतात. रुक्मिणी आईसाहेब जातात, पंत जातात. सकाळी सकाळी निवृत्तीनाथांना जाग आली. पाहिल्याबरोबर बाबा नाही, इकडे पाहावा आई नाही. उशाला पाहिला, कागद वाचला, कागद हृदयाला लावला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एवढ्या करता तुम्ही आम्हाला जेवू घातलं, एवढ्या करता तुम्ही पैठणला गेलात, हाच तुमच्या करता न्याय होता तर रात्री बोलायचं कशा करता? बाबा उद्या कोण आम्हाला सांगेल, कोण बोलेल? ज्ञानोबारायांना जाग आल्याबरोबर ज्ञानोबारायाने विचारलं, दादा आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. हो, कुठं गेलेत मला माहिती नाही, पण रात्री झोपेत टाकून आई बाबा कोणत्या तरी दिशेने गेले. बघा ना कागद.
वाचला त्यावर शब्द होता देहांत प्रायश्चित. सोपान काकांना जाग आली. ज्ञानोबारायला हात जोडले. दादा कुठे रे आई, कुठे रे बाबा? कोणी बोलत नाही आणि आवाज होईल म्हणून ज्ञानोबाराय निवृत्ती दादा सांगतात, मुक्ताई जर उठली ना तिची समजूत कोणी काढायची रे? तू ऐकू शकतोयस? मुक्ताबाईकडे पाहत न पाहत तोपर्यंत मुक्ताबाईला जाग आली आणि जाग आल्याबरोबर मुक्ताबाईच्या मुखातला शब्द पहिला जर कोणता निघला असेल तर आई. पण कोणी दाखवत नाही, आई दिसत नाही. विचारलं सोपान काकाला, कुठे रे आई? बोलत नाही. ज्ञानदादाकडे पाहिल्यावर डोळे भरून आले. दादा तू तरी सांग. नाही बोलत. निवृत्तीनाथांना मिठी मारली आणि सांगितलं, आई कुठे, बाबा कुठे? म्हणले सांगता येत नाही. नका सांगू आई बाबा, मी आई बाबाचा शोध घेऊन येते. मुक्ताबाईनं दार उघडल्याबरोबर निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते एवढ्या रात्री कुठे शोधशील ग? आपण सगळे मिळून शोधूया. मुक्ताबाईची समजूत काढत काढत सगळेजण शोध घेण्याकरता गावात येतात, पण कुठेही कोणी सांगत नाही. 3 दिवस शोधत राहिले, कोणी बोलत नाही. अरे आई गेल्यानंतर, वडील गेल्यानंतर, माझं मत सांगू, आई बाप गेल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का यांचा छळ थांबला? अरे इंद्राणीच्या स्नानाला गेल्यावर इंद्रायणी वाटत होती, मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीमध्ये दगड आणि गाळ टाकावा. 3 दिवसापासून जेवण नाही, जेवणाकरता बसलेले आहेत. गाज घेणार तेवढ्या त्या काकानं पाहिलं, ही ती संन्यासाची पोरं आहेत. ताट उचललेलं आहे आणि तसं भरलेलं ताट रस्त्यावर जेव्हा टाकलं तेव्हा मुक्ताबाईनं हात जोडले. काका आमचे आई बाप नाहीत म्हणून आम्ही त्यांना शोधण्याकरता आलो, पण माझ्या ज्ञान दादाला भूक लागली, निदान एवढा घास तरी खाऊ द्या. घास उचलला, ज्ञानोबाराच्या मुखाला लावणार तेवढ्यामध्ये हात हाणल्याबरोबर मुक्ताबाई खाली पडल्या आणि चिमुकल्या हातानं हात जोडून विनंती करतात, दादा दादा आई नाही, कोण नाही, कोण आपल्याला स्वीकारेल? कोणी सांगत नाही. सगळेजण आई वडिलांचा शोध घेऊया, पण कोणी दाखवत नाही. माझं मत आहे, ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील गेल्यानंतर ज्ञानोबारायचा सांभाळ, ज्ञानोबारायवर प्रेम आतीव जर कोणी केलं असेल तर ते जळोजी मळोजी महाराज आहेत, त्यांनी त्यांचा सांभाळ केला. माझं उत्तर फक्त एवढंच आहे, आई वडील गेले पण कोणी नाही. मग आई वडील गेल्यानंतर तरी यांचा छळ थांबला का? नाही ना. अहो सहज ज्ञानोबाराय आपल्या घराच्या दिशेने येतात, मुक्ताबाईकडे पाहतात आणि विचारतात, मुक्ते आज मांड खाण्याची इच्छा आहे. म्हटले कुठे मिळेल? घरामध्ये पाहिलं पण कोणी दाखवत नाही. थांब दादा मी बनवते. आता घरात काय सामुग्री थोडीच होती, जिथं काही मिळतच नव्हतं तिथं काय हे थोडं सापडणार आहे? नाही सापडलं. म्हटले आपल्याकडं सामुग्री आहे पण भाजण्याचं काय नाही, खापर नाही. मुक्ताबाई खापर आणण्याकरता निघतात तेव्हा सोपान काका म्हणतात, मुक्ते जाऊ नको, आपल्याला कोणी खापर देणार नाही, कारण आपण संन्यासाची ना. पण मुक्ताबाई कुंभाराच्या गल्लीला जातात. गल्लीला गेल्याबरोबर पहिल्या घराच्या समोर उभं राहतात आणि हाक मारतात, आई साहेब. कोणाची ग तू? विठ्ठलपंतांची. काय हवंय तुला? काही नाही, माझ्या ज्ञानदादाला भूक लागली आहे, मांड भाजण्याचं खापर. म्हटले माझ्या घरातलं खापर जर तुम्हाला दिलं, हे जर गावाला कळलं तर गाव सोडून जावं लागेल. माझं मत आहे त्या काळात त्यांना खापर मिळालं नाही. आज ज्ञानोबाराच्या दरबारात आल्यानंतर कसाही विद्यार्थी असू द्या, कुठूनही येऊ द्या, तो उपाशी राहत नाही, त्याला खापर मिळालं नाही.
त्या काळामध्ये त्यांना खापर मिळालेलं नाही. मुक्ताबाईनं प्रत्येक दारासमोर उभं राहावं असं वाटतं कधी कधी. ज्ञानोबाराच्या दरबारात गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा सतत म्हणतात, माऊलीच्या दारात आलेला साधक काय, माऊलीच्या दारातला श्वान सुद्धा उपाशी राहत नाही. एवढी काळजी ज्ञानोबारांनी करावी. आम्ही कोण, कुठून आलोय, कोणत्या गावाचे आहोत काही माहित नाही, पण ज्ञानेश्वर महाराजाच्या दारात ज्ञानोबारा जर सोडले ना, जगामध्ये कोणतीच माय एवढा सांभाळ कोणत्या लेकराचा करत नाही. तेवढा सांभाळ ज्ञानोबारा करतात. मुक्ताबाई दुसऱ्या दारासमोर उभ्या राहतात, हाक मारतात, आई साहेब. कोणाची ग तू? विठ्ठल पंतांची. काय हवंय? काही नाही, माझ्या ज्ञान दादाला भूक लागली आहे, मांड भाजण्याचं खापर मिळेल. हो, तू त्या विठ्ठल पंताची ना? हो आई साहेब. तुझे आई बाबा देहांत प्रायश्चित्त घेतले त्यांची का तू? हो बाळा, तुला मी खापर देते, ऐका. ज्या वेळेला खापर देते हा शब्द ऐकला त्यावेळेला मुक्ताबाईनं हात जोडले आणि मुक्ताबाई म्हणतात, आई गेल्यापासून बाळ म्हणणारी माय कोणी भेटली नाही. माहित नाही ना आई साहेब, द्या ना खापर. त्या आईनं विचारावं, मुक्ते तुला जेवायचं का ग? नाही आई साहेब, माझ्या ज्ञान दादाला भूक लागली आहे, तेवढ्या करता फक्त खापर लवकर द्या. माझा दादा व्याकुळ झाला. वर ठेवलेलं खापर खाली काढलं, मुक्ताबाईच्या हातात दिलं. मुक्ताबाईनं खापर पाहिल्याबरोबर ढसा ढसा रडायला सुरुवात केली. आता जाते, माझ्या ज्ञान दादाला मांड तयार करते म्हणून मुक्ताबाई निघाल्या. जाता जाता वेशीमध्ये त्या काकानी घोड्यावरून जाताना पाहिलं, हीच त्या संन्यासाची पोर. कुठं निघालीस? काही नाही, ज्ञान दादाला भूक लागली आहे, मांड भाजण्यात. गावातलं खापर घेऊन चाललीस काय? घोड्यावर जाणाऱ्या काकानं बुटा सगट लात मारलेली, खापर खाली पडलेले तुकडे तुकडे केले आणि मग हात जोडले. काका, माझ्या ज्ञान दादाला भूक लागली, नका सामुग्री देऊ, पण निदान मातीचं भांड. काका ऐका ना, आमच्या आई वडिलांनी या करता देहांत प्रायश्चित्त घेतलंय. काका, मातीला स्पर्श केल्यावर जर माती वाटत असेल, काका शेवटी देहाची तर मातीच होणार आहे ना. मला शिकवतेस, मला शिकवतेस. काका, आम्ही तुमच्यापेक्षा लहान होतो, पुन्हा नाही तुमच्या दारात येणार, पण आम्हाला आई नाही, द्या ना खापर. चालते हो. मुक्ताबाईकडे रागा रागानं बोलायला सुरुवात केली. मुक्ताबाई रडत रडत झोपडीच्या दिशेनं निघतात. जेव्हा झोपडीच्या समोर येतात तेव्हा वर पाहतात आणि आकाशाकडे पाहून आपल्या आईला वंदन करतात. आई, कोण आमची माय होईल? माऊली कोण आमची माय होईल? अरे अनाथाची माय ज्ञान दादा आहे ना. पण थोडे पुढे गेल्या, सोपान काकांनी पाहिल्याबरोबर मुक्ताबाईला हाक मारली. मुक्ते, तुला बोललो होतो जाऊ नको. अगं आई बाबा असताना सुद्धा लोकांना नाही ग आपल्याला स्वीकारलं. आता तर आई बाबा नाही. तुला कोणी मारलंय का? तुला कोणी बोललंय का? नाही रे दादा. काय झालं सांग ना. मुक्ताबाई बोलत नाही. पण जेव्हा मुक्ताबाई निवृत्तीनाथांच्या समोर उभ्या राहतात, निवृत्तीनाथांना प्रश्न विचारतात, दादा तुम्ही मोठे आहात ना?
तुम्ही बोलला होतात ना आई बाबा गेल्यानंतर त्रास द्यायचा नाही. दादा मी तुम्हाला कधी त्रास देणार नाही, तुम्हाला कधी बोलत नाही. पण माझं एक म्हणणं ऐका ना. काय दादा, माझ्या ज्ञान दादाला भूक लागली, तुम्ही मोठे आहात, माझ्या ज्ञान दादा करता मला खापर द्या, मांड तयार करायचंय. अरे निवृत्तीनाथ महाराज एवढे धीरगंभीर काळजाचे होते, पण मुक्ताबाईने जेव्हा खापर मागितलं तेव्हा निवृत्तीनाथांना सुद्धा खापर देता आलं नाही. निवृत्तीनाथ धरणीवर पडतात आणि गडबडा लोळतात. मुक्ते, तुला खापर पाहिजे? मी जरी तुझा दादा असलो, मोठा असलो ना, मुक्ते नको का असा हट्ट करू? मला नाही देता येत ग दादा. काकानी बुटा सगट लात मारली. माझं मत आहे, जर तुमच्या हृदयात ज्ञानोबारायाची ज्योत जर उत्पन्न होत असेल तर डोळ्यासमोर चित्र ठेवा. त्या काळात त्या काकानं घोड्यावर बसावं, हातामध्ये मुक्ताबाईनं खापर पाहावं, त्यांनी बुटा सगट प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. त्यावेळेला त्यांना काय त्रास झाला असेल. निवृत्तीनाथ धरणीवर पडतायत. निवृत्तीनाथ 2च वेळा रडलेले आहेत. आपण वाचा चरित्र. ज्या वेळेला विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त घेतात तेव्हा नाही, 2 वेळा रडले. त्यातलं पहिलं रडणं निवृत्तीनाथांचं कोणतं आहे माहिती आहे? जेव्हा मुक्ताबाई निवृत्तीनाथांकडे खापर मागतात तेव्हा निवृत्ती दादाला खापर देता आलं नाही. डोळे भरून आले, ढसा ढसा रडत धरणी मातेला कवटाळू कवटाळू बोलतात. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाणार आहे हा शब्द ऐकला जातो तेव्हा निवृत्तीनाथांना गहिवरून आलेला आहे आणि निवृत्तीनाथ धरणीवर फोडतायत आणि हंबरडा फोडतायत. 2 प्रसंग आहे निवृत्तीनाथांच्या जीवनातले रडण्यात. मुक्ताबाईनं पाहावं, तेवढ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत. दादा रडतोय, सोपाना रडतोय, म्हणून हाक मारली, मुक्ते. जसं एखाद्या बाजारात यात्रेत जावं आणि आईचं लेकरू हातातून सुटावं. लेकरू हातातून सुटल्यानंतर जशी माय आपल्या लेकराला पाहण्याकरता वेडी बनते, तद्वत त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांना हाक मारली. शेवटी माय ना हाक मारल्याबरोबर मुक्ताबाई वाऱ्यासारख्या पळतात. ज्ञानोबारायानं हात केला, मुक्ताबाईच्या गळ्याला मिठी मारली. मुक्ते, का रडतेस ग? आईची आठवण आली? नाही रे दादा. बाबाची आठवण आली? नाही रे दादा. मग मांडा खाण्याची इच्छा झाली, तू गावात खापर आणण्याकरता गेली, तुला कोणी बोललंय का? नाही रे दादा. आणि शब्द वापरल्यावर पुढे बोलायला सुरुवात केली. दादा, आम्हाला कोणी बोलत नाही, कोणी सांगत नाही, पण दादा एक बोलू का रे? तुला मांड खाण्याची इच्छा झाली, कोण आपली माय होईल? माऊली हो. कोण आपल्याला खापर देईल? ज्ञानोबाराय म्हणतात, मुक्ते काळजी करायची नाही. ज्या लेकराला कोणी स्वीकारत नाही ना त्या लेकराला माय स्वीकारते. अरे जगातली सगळी भारत देशातली लेकरं आळंदीत आल्यानंतर या लेकराला जर सर्वस्व सांभाळण्याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती ज्ञानोबारायची आहे. ज्ञानोबारायची. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. आईनं सांभाळ करायचाय. मुक्ते, आई नाही म्हणून काय झालंय? नाही कुमारानं खापर दिलं म्हणून काय झालंय? काळजी करू नको, मांड तयार कर. मुक्ताबाईनं मांड तयार केलं. मांड तयार केल्यानंतर ज्ञानोबारायच्या समोर आल्या आणि विचारलं, दादा कुठे भाजायचं र मांड? मुक्ते, काळजी करू नकोस. ज्ञानेश्वर महाराजानं धरणी मातेला नमस्कार केला, दोन्ही गुडघे टेकवले, तेज तत्व जागृत केलंय. ज्ञानोबारायाला कोणती तत्व माहित नव्हती. तेज तत्व जागृत केलंय. तेज तत्वानं जठराग्नी प्रज्वलित केलेला आहे. जठराग्नीनं पेट घेतलेला आहे. आणि ऐका, ज्ञानेश्वर महाराजांची पाठ लाल बुंद आहे. मुक्ताबाईला आज्ञा केली, मुक्ते
आई नाही ना ग, तू म्हणली होतीस ना मांड भाजायचं. बघ बरं तुझं मांड भाजण्यासारखी पाठ लाल झाली का तव्यासारखी. माझं मत आहे अशी कोणती बहीण आहे की तिला भावाची लाल झालेली पाठ पाहून बरं वाटत असेल. मुक्ताबाईनं पाहावं दादा, पाठीवर मांड टाकलं भाजून ताटात ठेवल्याबरोबर मुक्ताबाईनं गळ्याला मिठी मारली आणि गळ्याला मिठी मारून एक शब्द वापरला, दादा तुझी लाल झालेली पाठ पाहून अंतःकरणाला इजा होता. बघू रे दादा, बघू. लाल झालेली पाठ पाहून अंतःकरणाला इजा झाल्या आणि मुक्ताबाईनं पाठीवून हात फिरवला. ज्ञानोबारायच्या मुखातलं वाक्य, मुक्ते माझी लाल झालेली पाठ पाहून तुझ्या अंतःकरणाला इजा होतात, पण बोलू का मुक्ते, तुझा हात पाठीवून फिरल्याबरोबर ही पाठ केव्हा शांत झाली मला कळलं नाही. कारण आईचा हात पाठीवून फिरल्यानंतर ही पाठ शांत होती. ज्ञानोबारायसारखी माय या जगाला दिली का हो? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित न पाहयाती कुणाचा विचार न पाहयाती कुणाचा विचार. माऊली रे ज्ञानराजा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. किती पुरावे देऊ. कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, चैतन्याचा दुवाळा चैतन्याचा दिवाळा गर्भद्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला. ज्ञानोबा माझा काय वर्णन केलं. चालविले झडभिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजानं भिंत चालवली. भिंत चालवली या शब्दानं तुम्ही सगळी माणसं चालत भिंतीपर्यंत जा, तिथं तुमचं डोकं लावा म्हणजे तुम्हाला कळेल भिंत चालली. आता आपण वडगाव चौकात गेल्यानंतर चांगदेव महाराजांचं ते देखावा पाहत असाल. या बाजूला भिंत आहे